नाही, मला स्वतःला तर असं वाटतंय की अडाणी माणूस आणि इव्हन शेतकरीसुद्धा शिकलेल्या माणसाला 50 वेळा विकून खाईल एवढं ज्ञान त्याचं. म्हणजे मी काही शेतकरी असे बघितले की 2च भाऊ आहे, एकाला 2 मुलं एकाला 3 मुलं आहेत. तो म्हणतो जेवढी मुलं तेवढ्या वाटण्या करा. आता हे कुठून आलं? तो काय म्हणतोय, भाऊ असं म्हटला 1.5 महिना आई आजारी होती, तिची काळजी गावात कोणी घेतली? मी घेतली. तिच्या औषध पाण्याचा खर्च कोणी केला? मी केला. आणि शेवटचं पाणी कोणी पाजलं? मी पाजलं. म्हणून मी 2 गुंठे जास्त घेतले. तुला काय करायचं ते कर. मी म्हटलं मग तुझं काय म्हणणं आहे? तो म्हणतो साहेब 22 दिवस आई कोमामध्ये होती, आम्ही 4 जण गेलो, मरताना तिचं तोंड उघडून 1 चमचा पाणी तिच्या तोंडात बळच टाकलं आहे, तिने प्राण सोडल्यावर. मी त्याला 2 बिस्लरी बाटल्या द्यायला तयार. आपल्याकडे ज्या ठिकाणी हायवे वळालेला आहे त्या कोपऱ्यावर एका पुढाऱ्याची जमीन आहे. मग ॲक्सिडेंट झाल्यावर लोकांना वाटत नाही की ह्याची जमीन सोडल्यामुळं माझा ॲक्सिडेंट झाला. त्याला वाटते समोरच्यानी ड्रायव्हिंग चांगलं केलं नाही म्हणून माझा ॲक्सिडेंट झाला. हे लोकांना समजेल का की MIDC किंवा हे सगळे विमानतळ वगैरे घोषित केल्यावर त्याच्या शेजारच्या सर्व जमिनींना त्या डेटनंतर त्या तारखेनंतरच 5 पट 10 पट स्टॅम्प ड्युटी लावायला पाहिजे. मग हे सगळं बंद होऊन जाईल. जे कायदेशीर कुळं आहे, ज्यांची नावं सातबाराला आहे, त्यांचा अधिकार कायम राहतो. बरं, त्यांना साधारण उलट जिथे कुळ आणि मालक हे दोघंही असतात त्यावेळी 60% पैसे कुळाला मिळतात, 40% पैसे मालकाला मिळतात. बरं, अच्छा. असं समीकरण लँड एक्विजिशन कायद्यामध्ये करूनच ठेवलं. बहीण एवढी शांत असते, तुम्हाला काय करायचं ते करा म्हणते. तिची भूमिका एकदम निरागस अशी दाखवल्यासारखी असते, पण तिची मुलं तिला दम देत असतात. तू फक्त गपचूप बस, आम्ही ते मामाकडनं कसे पैसे काढायचे ते आम्ही बघतो. जमीन आणि जमिनीला कायमच्या चिकटलेल्या वस्तू अशी आहे. त्यामुळं मी वाटणी 2 एकर तुला दिली आणि त्यातली झाडं माझ्या नावाने 50% असं होऊ शकत नाही. झाडं पण गेली, विहीर पण गेली, त्या विहिरीच्या खाली लपून ठेवलेलं धन पण गेलं, जे काय आहे ते गेलं. म्हणजे पुढच्या पिढ्यांची सोय लावण्यासाठी हे पैसे वापरायला पाहिजे, बिझनेसला पैसे लावायला पाहिजे. आवश्यक असलं शेती कोणी करणारी माणसं घरात राहिली असली तर शेतीसाठी लावायला पाहिजे. कोणी शेती करणार नसलं उद्योगात पडणार असेल तर उद्योगाला लावले पाहिजे. नाहीतर कोणी दुकान टाकणार तर दुकानाला लावले पाहिजे.